अरे हे जर का विहिरी पाणी झालं ना तर आपली परिस्थिती समजता का म्हणजे हा तू पानी होते पानी पूरा होते ना पूरा होते का फोन लगाया उन्होंने नागर को टैंकर वाला चल का इधर पानी भी ला के दे बर्तन धोने को पानी नहीं घाण निकल नहीं उसके वो वापरने को वो जा रहा है। अगर ये स्वच्छ करें तो ये उधर एरिया को पानी आ सकता है। ओरिजिनल में है ना जो है वो तो बोल लेंगे ना क्यों कल माझ्या घरी आधे देवे आधे देईल नहीं पानी नहीं एवढं करता आता कालची बी म्हणत टँकर येते तर पाण्याचं काही आलं नाही. आता 2 दिवस आता दुसऱ्या दिवस निघालं पाणी नाही आलं. किती दिवस झाले आतापर्यंत पाणी भेटलं नाही तुम्हाला? 17-18 दिवस झाले. हा. नळाचं पाणी आहे का नाही इथे? वा नळाचं आहे पण ते उशिरा सोडतात मग. नळ येतोय का? नळाचं आता 16-17 दिवस झाले आलं नाही पाणी. दुसरं काय आता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या 20-25 दिवसापासून नगरपंचायतला नेहमी पाण्यासंदर्भात सूचित करत आहे की आज बोदो शहरात विषम परिस्थिती आहे. लोकांचा स्थानिक असलेला सोर्स पण संपलेला आहे. कोणा बोरला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही आहे. त्या आणि येणारा फक्त मुक्त्यानगरहून आहे. त्या व्यतिरिक्त नगरपालिकेकडे कोणतेही सोर्स नाही आहे की जेणेकरून काही क्रिटिकल परिस्थिती झाली. आता मागच्या काळखंड मागच्या 10-15 दिवस अगोदर त्या सरोडा प्लांटवरती बैल पडला. त्या बैल मरेला बैलाचं पाणी लोकांना पाजलं. त्यावेळेस आम्ही आवाहन केलं की तुम्ही या लोकांना पाणी दुसरे पर्याय करून द्या, पण यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीच आहे. आता स्थानिक शहरामध्ये बरेचसे जुने विहिरी आहे पण त्याच्यावरती कोणत्या प्रकारची यांनी सुविधा दिलेली नाही की पाणी उपसा करून चांगलं स्वच्छ केलेलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही लोकांना नळाला नाही पाणी देऊ शकत तर कमीत कमी टँकर पाणी द्या, जेणेकरून त्यांची जी तीव्रता कमी तर होईल. पण यांची संवेदनशीलता एकदम नाही सारखी आहे. आज मी मागच्या आठवड्यामध्ये सीओ साहेबांशी बोललो होतो. त्यांना सांगितलं की तुम्ही पाणी नळाला उपलब्ध नाही होत आहे, तुम्ही टँकर पाणी द्या, जेणेकरून लोकांची जी भावना आहे ती भावना खेळू नका. लोकांना अपेक्षा काय, रस्ता पाणी गटर वीज याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अपेक्षा काय नगरपालिकेकडनं, पण हे देणार म्हणजे साफ अपेक्षी आहे असं मी स्पष्ट म्हणतो. बोला तो